नेहमीसारख्या जिजाऊ सदर काम आटोपत घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आऊजी त्यांच्या शब्दाबरोबर शहामृग पीस चालवीत होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदर चौकात आले. छातीवर चौपरण्याला हात विडवीत त्यांनी माँसाहेबांना मुजरा केला. काय पंत? जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. शृंगारपुराहून एक वेद पारंगत शास्त्री आलेत, केशव पंडित नावाचे. आईसाहेबांची भेट मागतायत. आज्ञा होईल तर. मोरोपंत अदबीने थांबले. पेश करा त्यांना पंत. मोरोपंतांनी सदर दरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशारीची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशव पंडित आत आले. अंजिरी रंगाचा जरी किनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोत्रावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे वळलेला पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळी घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशव पंडितांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसाची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. काय योजून येणं केलं शास्त्रीबुवा? जिजाऊंनी केशव पंडितांकडे बघत शांतपणे विचारले. या प्रश्नाने केशवभट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद. पायीच्या सेवेचा योग येईल तर. छान. आम्ही अशा आसामींच्या शोधातच आहोत. मोरोपंत यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब जगदंब. जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या आणि आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळेल कसले तरी विचार त्यांच्या बरोबर चालत असावेत. पण ते राजांचे नव्हते, संभाजी राजांचे नव्हते, राजाच्या राणीवंशाचे तर नव्हते, राजांचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नात सुनबाईचा, येसूबाईचा. संभाजी राजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणी त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, फार दिवस झाले. पोर डोळ्याआड राहिली. एकदा बलाऊ धाडलं पाहिजे. पन्हाळा प्रांताहून निघालेले बहिर्जी नाईक खलील चिराग लागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बाले किल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊ साहेबांना आपण आल्याची वर्दी पाठवली. त्यावेळी जिजाऊ महाली मोरोपंत आणि केशवभट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांसह मंचकावर बसल्या होत्या. केशवभटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना संभाजीराजांना रामायण, महाभारत सांगण्याचा मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशव पंडित यांना निरोप दिला. रामोशी वेशातले दूरची धावणी घेतलेले दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने माँसाहेबांकडे बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचाराचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला. इजापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यासनी अन रजपुताला बर्जाखानासमोर शिकस्त घाया लागली. ते कानी आलंय आमच्या. विजापूरचा सरलष्कर सर्जाखान पहाडाचं काळीज दाखवलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिल्लेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली.